हे मित्रांनो, आज आम्ही चाललोय दमण टूर साठी. तर आज मला आपल्यासाठी 2 शब्द सांगायला आम्ही तिथे जाऊन आंघोळ करणार हे असं असतं अजून जेवण करणार फिरणारे फुल मजा करणारे अशाच ब्लॉग मध्ये बनून राहणार. सकाळी उठलो, रात्री 2:30ला झोपून तरी 6ला उठलो, तरी 5ला उठायची ताकद आहे आमचं. हे बघू शकता, हे आमचे किरण भाऊ, हे आमचे प्रज्वल भाऊ, हे पण अजून आम्ही टोटल 10-11 गेलो चालू आहे. काय मग टेन्शन निघू. काल एक ब्लॉक काढला माव स्टोरेज फुल आहे, त्याच्यामुळे आज प्रसाद व्हायचं मोबाईल यूज होणार आहे ब्लॉक साठी. कॅमेऱ्याची क्वालिटी कशी ते सांगा पहिले. कारण की 60,000चा GT60 आहे आणि इकडं ना कोणता मोबाईल आहे, इकडं पण मोबाईल आहे 26-27 हजाराचा, इकडं पण दोघे 30,000चे आहे. टोटल या दोघांनी एक दिवसात 60,000 उडवले. स्पीकर करायचे ती मोठी लोक आहे. शेवटी गाडी पुसणं झाल्या, आता आमचं निघायचं काम बाकी आहे. झाला का सगळ्यांचं, आवरलं का? हे आमचे लोला भाई, हे आमचे ऋषी भाई, हे आमचे प्रसाद निकम, त्यांच्याच फोन मध्ये आज ब्लॉग चालू आहे. हे आमचे प्रज्वल भाई. हा ब्लॉग चालू आहे, तुम्ही पण ब्लॉग मध्ये. व्हेरी गुड मॉर्निंग. हे आमचे प्रसाद निकम, त्यांचा मोबाईल आज मी दिवसभर देणार नाही. 2 दिवस हवा चेंज करायला आलो होतो, ती जुनी हवा काढतो. किरण काय राग आहे का आमच्यावर? असं सांगून द्या. आमच्याकडे मोबाईल मग काय करू? मग काय करू? किरण भाऊ एक नंबर. हे आमचा भाऊ. Yes. Yes. I know that very well, my friend. This is my neighbor and my relative. Okay. 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 या ठिकाणी पूर्व होते ते आम्हाला फोन तिकडे पळून गेले, कारण की त्यांना ब्लॉग मध्ये नसेल यायचं. किरण भाऊ आहे ना, आले खतरनाक नजरेने पाहतो, तेव्हा अजून सुधारायची नजर तिकडेचे, त्याचे डोळे बघू शकतात तुम्ही किती. त्यानंतर सगळे ठाऊन जाते, हा जास्त ओर ठाऊन देईल. कार्यक्रम झाला आहे. आमचे योगेश भाऊ पण आले. मागे द्यायला लावला त्यासाठी बसला स्पेशल बॅग. योगेश भाऊ हाय करता. योगेश भाऊ काय म्हणतात तुमचं? हो काय म्हणतात, तुम्ही लेवल उभी होती त्या ठिकाणी. वेळ खरेच तुमची वाट पाहून पुढे जायचं राहिल्यावर. अरे ते आता नाही का. तर मग आम्ही पेट्रोल पंपावर थांबलोय. ही आमची गॅंग गाडीत बसले. हे 2 कार्यकर्त्यांसाठी आम्ही थांबलो होतो. सॉरी, तो आमच्यासाठी थांबलेला होता. हे इकडे आमचे फोडलेले लोक आहे गाडीत. दिसतोय पेट्रोल किती टाकतो त्याचं पण टाक ना, दाखव दे ना. तर आम्ही सुरगाणच्या चिराई घाटामध्ये मुतायला थांबलोय. असं नको बोल रे. हे इकडे आमचे प्रसाद भाऊ दिसताय का तुम्हाला, टाकी खाली गोरले. इकडे आमचे योगेश भाऊ भुरी, गाडीच्या ऑपरेटरांचं घे ना. गाडीच्या ऑपरेटर नाही, हे गाडीचे ड्रायव्हर आमच्या. हो तुम्ही बघू शकता, खूप असा अप्रतिम असा नजारा तुम्हाला आम्ही दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आम्ही घाटात थांबलोय भावांनो. हे व्ह्यू दिसतंय का तुम्हाला मस्त. आम्ही स्वतः
या ठिकाणी चावीचा प्रँक केला होता. मनोज बोललं टेन्शन आलं. तर बघा उडून बाहेरून पण निघते ना मनोज मला काहीतरी सापडली. कोणाच्या गाडीची? तर मग आम्ही सुरगाण्यामध्ये एंट्री झाली आमची. या ठिकाणी इलेक्शनला जगती साहेबांचं proposal दिसतंय. माझं काय म्हणणं आहे बरं का अक्षय बीचला जायपेक्षा खाऊन घेऊ पहिले काय पहिले पेटपूजन मग फिरायला मग लगेच या आणि फिरून झालं काय बाई इथं झोपायला जागा आहे. ही गँग फ्लॅट चालू आहे. दमन मध्ये एंट्री झाली भावना फ्लॅट चालू तर भावना आम्ही दमन मध्ये पोहोचलोय. आता सध्या आम्ही तयारी करतोय सगळं गाड्या बिडी लावून घेतोय. आमचे प्रसाद निकम म्हणते किरण गवळेंचे सगळे इडचे हे बघू शकता तुम्ही माझ्या मागे दमनचं दगडावर ब्रिज. हा दमनचा नॅशनल हायवे एकदम खतरनाक मध्ये. या इकडे आमची गाडी लावेल भावनो बघू शकता तुम्ही. या ठिकाणी वरती एक रेस्टॉरंट आहे भावना त्या ठिकाणी फुल खतरनाक पार्टी झाली तिकडं तुम्ही बघू शकतात. हे आमचे योगेश भाऊ आमच्या फॅमिलीला 2 शब्द सांगत सबस्क्राईब बी करो. त्यानंतर आम्ही फोटोशूट करू. माझे 3 फोटो माझ्या इंद्रू आयडीवर येतील मस्तपैकी खतरनाक मध्ये. तुम्हाला काय वाटतं आपण दमन बीचवर एकदम खतरनाक एन्जॉय करायला आलो 2-3 दिवसासाठी आपण मस्त खतरनाक ट्रॅव्हल करणार आहे. तुला काय वाटतं 2-3 शब्द बोलून जा. आम्ही इथं दमन बीचला आलो आहोत. तुम्ही पण यावे आणि अतिशय एकदम स्वच्छ एरिया आहे. तसं सांगायला गेलं तर इथं लोलो पण आले आहे आमच्या सोबत. ही बघा लोक आणि त्या आमचे मित्र घाई करून राहिले पण आम्हाला व्हायचं आहे. विषय करून टाकू चला नाही कोणी त्याला वणी आम्ही वणीचे पोरं कुठं पण जाऊन कुठं पण लाचंडे करू. माझ्या समोर तुम्हाला मी अति प्रतिम असं समुद्र दाखवत आहे दमनचं. इथून सगळं काही संपत इथूनच सगळं काही चालू होतं. कुठं होतं माहिती त्या तिकडे होतं आपण चिक्कल होतं. तुम्ही बघू शकतात दमन विमान मस्त. हे माझ्या माग दमनचं समुद्र. मुंबईचं नाही मुंबईच्या इथं कचरा राहतो याच्यात एकदम क्लीन समुद्र भावून पडला तरी हे मस्त गॉगल विगल घालून मित्रांनो लगेच चालू झाले म्हणजे बीचवर माझ्या जास्त वेगळी आहे.
त्याचा पण घे ना जाट्या. अरे मी तर म्हणतो चप्पल आपण तिकडे काढून घ्यायला पाहिजे. हे चप्पल काढून घे गावरे, नाही तिकडे चप्पल तिकडे काढ. आता मी एक फोटो काढतो प्रसादला पण स्टोरी मारायला लावतो कारण की दमनवर आले पाहू त्याची शकता तुम्ही चहा सारखं दमन आहे, चहाच्या पाण्यासारखं पाणी. मुंबईपेक्षा एकदम सुंदर असं पाणी आहे या ठिकाणी. मुंबईचा समुद्र एकदम खराब आहे भावांनो, एकदम म्हणजे त्या मुंबईच्या समुद्रावर जाऊशी वाटत नाही, एवढं भयंकर आहे मुंबईचा समुद्र. चला 2 मिनिटात नंतर पुढे होतो. तर मग आम्ही भावांनो बर्गर खायला आलोय. चीज कोणता तंदुरी बर्गर घेतले, चीज वाले तंदुरी चीज बर्गर घेतले आम्ही या ठिकाणी. हे आमचे लोलो भाऊ कवासून भूक लागेल गाडला पण बिचारांना जेवताचे येणं झालं. हे आमचे ऋषी भाऊ बर्गरची वाट पोरवले, तंदुरी बर्गरची, पण अजून बर्गर बनायला झालं. बघू आता बर्गर किती मिनिटात बनतो आमचा. येईल कॅटलॉग मेन्यू कार्ड मेन्यू कॅटलॉग. तर आता आमचे जेवण झालंय भाऊ. आता आम्ही चाललोय बीचवर. सर्व आमची सगळी गँगीड आहे. एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट, एकदम मस्त झालेलं आहे आणि एकदम मस्त वाटतंय. एकदम मस्त वाटतं. एकदम चिल झाले. भाऊ थोडे जामट झाले, आजारी पडली. किंवा कपाळात आलेले आहे पण त्यांनी धीर सोडला नाही. आणि ते तोंड पाहतो तुम्ही एकदा किती 12 वाजले आहे तोंडावर. माझी वाटचाल अशीच चालू आहे. वाटचाल तर आता तुम्हाला आम्ही बीचवरची मजा दाखवू. आम्ही फुल करणार आहे, मनाला पण घेऊन जाणार आहे. तर भावना आम्ही हाफ चड्ड्या घातल्या सगळ्यांनी, बनवायला हाफ चड्ड्या बिड्ड्या जे असेल ते सगळं आम्ही घातलंय. सगळी सामग्री रेडी आहे. आता आम्ही चाललोय बीचवर. तर तुम्ही बघू शकतात भावना. सॉरी यानंतर आपला कॅमेरा सांभाळणार आहे स्वतः प्रवीण भाऊ निकम शेट. पुढे याचा कॅमेरा धरा. आमची जाऊ राहिली खाली. कॅमेरा तरी पण आम्ही व्हिडिओ काढणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचे प्रज्वल भाऊ येणारे स्वतः माझा फोटो बघा. ब्लॉग चालू जाऊ दे, मध्ये मध्ये बंद करत राहू. ए ओम नाचा. अरे गप. पाहू शकता इथं इंद्रजित भाऊ अर्धी पॅन्ट घेऊन अशी उभे. गौरव खांडवी, भुसार, गणेश, किरण, सॉरी काय नाव रे तुझं? कुवर. आता आम्ही चाललोय भाऊ. ए दांड्या तुला काय म्हणायचंय का? फोटो काढायसाठी 2 शब्द अक्षर. मी पण यायला पाहिजे. अरे अक्षर हे गौऱ्या.
आम्ही समुद्रामध्ये आंघोळ झाली आमची, हे बघू शकतात नंगळे पुंगळे. व्हिडिओ काढली. तर समुद्रामधून आंघोळ झाली आहे मस्त पैकी. आता फोटो शूट करू. त्याच्यानंतर मग फिरू थोडंसं. फिरणं झालं का लोलो संग बोलू. हे आमची लोलो. तर आता आमचं कपडे बिपडे चेंज करणं झालंय. आता सध्या मेकअप करणं चालू आहे. हे बघू शकता तुम्ही सगळे आवरून राहिले. फोटोशूटचा टाइम पाहिलं ना सगळे. तर आता मस्त फोटो काढू सनसेटला. मस्त क्वालिटी 3 फोटो अपलोड होतील मस्त पैकी. सेल्फी टाइम. स्वतः किरण भाऊ वैयक्तिक. का म्हणते तुम्ही? आम्ही आता इथं घोडे पाहिला आलो समुद्र सोडून. मला घोडा नाही पण इथं. इथं वेणं मला घोडे याच ठिकाणी भावांना आपला ब्लॉग स्वतः मनोज भाऊ बंद करणार आहे. तर आता भेटू आपण. उद्या भेटू नवीन ब्लॉग मध्ये. 2 ब्लॉग बनणार आहे. हा दमनचा राहील आणि उद्याकडे दुसऱ्या गावाचा ब्लॉग राहील. तो तुम्ही नक्की बघावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट चालू. बाकी काही नाही बस. तेव्हा बंद. आता ब्लॉग बंद आहे भाऊ. आता डायरेक्ट नवीन आता सूर्य डुबला सगळं झालं. भेटू उद्या परवा तेरवा.